तर ब गटातला पहिला सामना देखील रंगला जातो. एका साईडला असेल दिवानगरातील एक सर्वोत्तम संघ अर्थातच श्रीकृष्ण दिवा, तर एका साईडला असेल ऐरोली गावातील एक चांगला संघ अर्थातच गावदेवी ऐरोली संघ. तर गावदेवी ऐरोली संघाने देखील नाणेफेक जिंकली व प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे श्रीकृष्ण दिवा या संघाला. तर श्रीकृष्ण दिवा या संघाची सलामीवीर जोडी देखील मैदानात पाहताना दिसते. स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज किशोर, तर स्ट्राईक एंडवर असेल नितीन. तर वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं P1चं पहिलं षटक घेऊन हाताळण्यासाठी गोलंदाज देखील गोलंदाजी मार्ग नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतातील एक सर्वोत्तम तेज गोलंदाज अर्थातच संदेश गुप्ता उर्फ सँडी देखील वापरला जातोय. तर दरम्यान पहिला चेंडू टाकण्यास देखील तयार होईल सँडी. त्याला समोर स्ट्राईक वर असेल नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतातील एक सर्वोत्तम फलंदाजीच्या यादीतील तो फलंदाज म्हणजे किशोर. तर दरम्यान सामन्याला सुरुवात P1च्या पहिल्या षटकातील पहिला चेंडू गोलंदाज सँडी याचा, त्याला समोर स्ट्राईक वर असेल फलंदाज किशोर. दरम्यान पहिला चेंडू इथे मात्र ऑफच्या दिशेने मारलेला फटका, सर्व एक तटका चेंडू जातोय थेट 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पारखणकडे ते चौकार. तर स्वतःची व संघाचे धावफलक देखील 4 धावांनी सुरुवात करताना दिसते फलंदाज किशोर मडवी. तर धावफलकावर धावसंख्या लागली गेली एक चेंडू मागे तब्बल 4 धावा पहिल्या चेंडूवर. इथं मात्र सँडियाला विचार करायला भाग पडले. आता मात्र किशोर याने दरम्यान पुढचा चेंडू दुसरा चेंडू P1च्या षटकातील सँडी याचा खेळ किशोर. इथं मात्र बॅटची एज लागली जाते, चेंडू जातोय थेट घोषित क्षेत्रात. तर एकच धाव देखील मिळते. एका धावाने धावफलकावर वाढ होते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली 2 चेंडू मागे 5 धावा. इथं मात्र काहीसा कमबॅक करताना देखील दिसतोय सँडी. दरम्यान पुढचा चेंडू तिसरा चेंडू पॉवरप्लेच्या षटकातील P1च्या षटकातील दरम्यान पुढचा चेंडू तिसरा चेंडू इथं मात्र लेगशिकच्या कैसा बाहेरचा चेंडू पंचांच्या माध्यमातून देखील दंडित केला जाते. अवंतरशा एका धावाने धावफलक देखील वाढले जाते. आता मात्र धावफलकावर धावसंख्या लागली गेली तब्बल 6 धावा 2 चेंडूच्या मोबदल्यात. दरम्यान पुढचा चेंडू तिसरा चेंडू पुन्हा एकदा सँडी मारण्यासाठी तयार. इथं मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. तर पंचांच्या माध्यमातून पुन्हा एकदा दंडित केलं जाते. अवंतरशा धावा इथे मात्र बहाल केल्या जाते सँडीच्या माध्यमातून. आता मात्र धावफलकावर धावसंख्या तब्बल 7 देखील लागली जाते. नक्कीच सँडियाला देखील विचार करावा लागेल. कुठेतरी चांगली गोलंदाजी केलं तर त्यांना नंतर चेसिंग करताना धावा देखील तेवढेच महत्वाच्या पडतील. दरम्यान पुढचा चेंडू तिसरा चेंडू सँडी याचा खेळ किशोर. इथं मात्र किशोरने मारलेला फटका हाय अँड चेंडू चाललाय थेट आउट ऑफ द पार्क. इट इज अ U6 बाय बॅट्समॅन किशोर मडवी. तर मैदानात किशोर मडवी देखील आग ओकताना दिसतोय. धावफलकावर धावसंख्या पुन्हा एकदा 6 धावांनी देखील वाढली जाते. धावफलकावर धावसंख्या 13 लागली जाते 3 चेंडू मागे. दरम्यान पुढचा चेंडू सँडी याचा चौथा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा बिगिट केला गेला चेंडू जाते ते गॅप आहेत. तर 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पारखणकडे चौकार. तर धावफलक पुन्हा एकदा 4 धावांनी देखील वाढला जाते. इथं मात्र मैदानात किशोर मडवी काहीसा आग ओकताना दिसतोय. धावफलकार पुन्हा एकदा 4 धावांनी देखील वाढ होते. धावफलकार धावसंख्या लागली गेली. आता मात्र तब्बल 4 चेंडू मागे 17 धावा. तर इथं कैसा गचाळ गोलंदाजी देखील करताना दिसते गोलंदाज संदेश गुप्ता उर्फ सँडी. दरम्यान पुढचा चेंडू संदेश आता खेळेल
किशोर मडवी दोन बाद केल्या जाते. जर तू मला षटकार मारू शकतो मीही तुझी गडी बाद करू शकतो असंच प्रकारचं काहीसं उत्तर देखील दिले गोलंदाज सँडीच्या माध्यमातून. तर फलंदाज पहिला बाद होतोय किशोर मडवी. तर किशोर मडवी याची जागा भरून काढण्यासाठी वन डाऊनचा फलंदाज नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतातील एक सर्वोत्तम ऑलराऊंडर मध्ये यादीत असलेला खेळाडू अर्थातच गंगाधर इंगोले मैदानात जाताना दिसतोय. अजूनही पिवांच्या षटकातील शेवटचा चेंडू उर्वरित असेल तर त्या शेवटच्या चेंडूवर कशा प्रकारे गोलंदाजी करेल गोलंदाज सँडी. तर स्ट्राईक एंडवर आता मात्र नवीन फलंदाज अर्थातच गंगा इंगोले देखील येतोय. लास्ट बॉल टू गो. दरम्यान पिवांच्या षटकातील शेवटचा चेंडू अर्थातच पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल गोलंदाज सँडी. त्याला सामोरे जाई गंगा. इथं मात्र शेवटच्या चेंडूवर सुरेख डिफेन्स केलं जाते. तर क्षेत्ररक्षक येईल फील्ड करेल तवसर घेतलेली एकच धाव. तर एका षटकाच्या समाप्तीनंतर दाफलकार धावसंख्या लागली गेली श्रीकृष्ण दिवा या संघाची तब्बल 18 धावा. तर काहीसा खर्चिक देखील ठरला सँडी. पंच हिट विकेट. तर फलंदाज गंगा इंग. तर इथं मात्र शेवटच्या चेंडूवर देखील क्रिकेटचं सौंदर्य पाहायला मिळालं. अर्थातच फलंदाज स्वतः हिट विकेट झाला. तर समाजसेवक ऐरोली गावातील समाजसेवक निखिल पाटील साहेब यांनाही विनंती केली जाते समक्षण कक्षेत येऊन स्थानापन्न व्हा. तर मंडळाच्या वतीने तुमचं देखील हार्दिक स्वागत 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 असेल. तर गंगाईची जागा भरून काढण्यासाठी टू डाऊनचा फलंदाज अर्थातच जयेंद्र देखील मैदानात येतोय. अजून एक जुना जाणकार खेळाडू अर्थातच जयेंद्र मैदानात येतोय. तर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं P2चा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर देखील एक यंगस्टर गोलंदाज अर्थातच सध्याच्या घडीला जो गोलंदाज सगळ्याच्या मागणीचा असेल तोच गोलंदाज इथे मात्र गौरव गोलंदाजीसाठी येतोय. दरम्यान पहिला चेंडू गौरव पैसा बाहेरचा चेंडू पंचांच्या माध्यमातून देखील दंडित केला जाते. अवंतरशा एका धावाने धाफलक देखील वाढले जाते. आता मात्र धाफलकार धावसंख्या लागली गेली तब्बल 18 धावा. दरम्यान पुढचा चेंडू स्ट्राईक एंडवर असेल नितीन. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील गौरव. इथं मात्र फुलटॉस बाय चेंडू होता. क्षेत्ररक्षक दुर्वेश मनोर येते. तर त्याच्या डोक्याच्या वरनं चौकार धाफलक पुन्हा एकदा 4 धावाने देखील वाढले जाते. आता मात्र धाफलकार धावसंख्या लागली गेली तब्बल एक षटक एक चेंडू मागे 22 धावा. इथे मात्र गौरव काहीसे देखील इंजरीने लढते.
दरम्यान पुढचा चेंडू, दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू गौरव याचा खेळ नितीन. इथे मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक येतोय. पंच थांबला, सामना थोडा थांबवा. तर या फक्त दोनच देखील, जिथे मात्र चौकार होऊ शकला असता तिथे फक्त देखील दुर्वेश मनोरच्या माध्यमातून दाखवलं जाते. तर 2 धावांनी धाफलक देखील वाढलं जाते. धाफलकर धावसंख्या लागली गेली आता मात्र तब्बल 24 धावा. तर एक षटक 2 चेंडू मागे 24 धावा श्रीकृष्ण दिवा या संघाची. दरम्यान पुढचा चेंडू P2च्या षटकातील तिसरा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गौरव देखील वापरला जातो. दरम्यान पुढचा चेंडू खेळ नितीन. इथे मात्र पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने बिगिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला जातोय. तर तो सरपंचांच्या माध्यमातून निर्धार चेंडूची देखील सांगता होते डॉट बॉल. दरम्यान पुढचा चेंडू चौथा चेंडू गौरव षटकातील. इथे मात्र पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने मारलेला फटका चेंडू चाललाय ते डबल बाउन्स सीमारेषा पार्कन करीत चौकार. तर धावफलक पुन्हा एकदा 4 धावांनी देखील वाढला जाते. आता मात्र धावफलकार धावसंख्या लागली गेली तब्बल 28 धावा. इथे मात्र सुरेख फटकेबाजी फलंदाज नितीन मडवीच्या माध्यमातून देखील केली जाते. दरम्यान पुढचा चेंडू मुंबई टेनिस क्रिकेट जगतातील एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक अर्थातच जयेश पाटील फील्ड करेल. फेकल तवसर घेतलेली फक्त एकच धाव. तर एका धावाने धावफलक देखील वाढले जाते. धावफलकार धावसंख्या लागली गेली. एक षटक 5 चेंडू मागे 29 धावा. इथे मात्र कैसा कमबॅक देखील करताना दिसतोय गोलंदाज गौरव. दरम्यान अजूनही एक चेंडू उर्वरित असेल P2च्या षटकातील शेवटचा चेंडू असेल तर शायकेनवर देखील नवीन फलंदाज अर्थातच जयेंद्र. दरम्यान शेवटच्या चेंडूवर बिगिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जात येते घोषित क्षेत्रात तर एकच धाव चौचर घेतली जाते घोषित स्वरूपात. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावसंख्या लागली गेली श्रीकृष्ण दिवा या संघाची 30 धावा. 2 गडी बाद. तर पहिले षटक हाताळलं होतं गोलंदाज संदेश याने. तर
17 धावा खर्च केल्या व एक गडी बाद केला व एक विकेटच्या स्वरूपात असे एकंदरीत 2 गडी बाद केले. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गौरव आला, तर गौरव याने देखील धावा खर्च केल्या गेल्या. तब्बल 13 धावा खर्च केल्या गेल्या गौरवच्या माध्यमातून. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या लागली गेली श्रीकृष्ण दिवा या संघाची 30 धावा. तर वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क देखील एक जुना जाणकार गोलंदाज अर्थातच संदेश गुप्ता उर्फ सॅन्डी वापरला जातोय. दरम्यान वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज संदेश त्याला समर्थ स्ट्राईकवर असेल नितीन. दरम्यान पहिल्या चेंडू तिसऱ्या षटकातील इथं मात्र विकेट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येते अनिकेत वैद्य आणि इथं मात्र सुरेख क्षेत्ररक्षक होता, मात्र फेकी देखील सुरेख. जर कुठेतरी गोलंदाज संदेशाने तो चेंडू गादड केला असता तर फलंदाज देखील नितीन मडवी धावचूच्या स्वरूपात बाद झाला असता, मात्र तवसर घेतलेली एक धाव. एका धावाने धावफलक देखील वाढला जाते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली आता मात्र 31 धावा. दरम्यान पुढचा चेंडू दुसऱ्या चेंडू तिसऱ्या षटकातील संदेशाचा खेळ जयेंद्र. इथे मात्र जयेंद्रने मारलेला फटका लांबी कमी उंची जास्त झेल गेली क्षेत्ररक्षक नवी मुंबई टेनिस क्रीडा जगतातील एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक अर्थात जयेश पाटील येते. सुरेख झेल देखील पकडला जातो जयेश पाटीलच्या माध्यमातून. तर फलंदाज जयेंद्र देखील बॅक टू द पवेलियन. तर जयेंद्र याची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज अर्थातच अनिकेत देखील मैदानात जाताना दिसतोय. तर विनंती केली जाते सामना स्पीडअप करावा. दरम्यान पुढचा चेंडू संदेशाचा खेळ नितीन. इथे मात्र पुन्हा एकदा सुरेख झेल पकडला जातोय निलेश बेरच्या माध्यमातून. तर फलंदाज नितीन देखील बाद होतोय. तर बॅक टू बॅक 2 चेंडूवर देखील गडी बाद केले तर सँडी याने. तर नौका फलंदाज अनिकेत देखील मैदानात येते. तर इथं मात्र पुन्हा एकदा गोलंदाज संदेशाला हॅट्रिकची सुवर्ण संधी असेल. दरम्यान पुढचा चेंडू हॅट्रिक साधतो की काय संदेश. इथं मात्र पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलची देखील ताकीद दिली जाते. नकारात्मक चेंडू अवंतरशा एका धावाने धावफलक देखील वाढला जाते. धावफलकात धावसंख्या लागली गेली आता मात्र 32 धावा. दरम्यान पुढचा चेंडू इथे मात्र विकेट केला गेला. क्षेत्ररक्षक दुर्वेश मनोरे होते. सुरेख फेक फील्ड करतोय. फेकाल तवसर घेतलेली जवळजवळ फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावाने धावफलक देखील वाढलं जाते. आता मात्र धावफलकावर धावसंख्या लागली गेली तब्बल 33 धावा. इथं मात्र कैसे लगाम ठेवले गोलंदाज संदेशाने तिसरं षटक हाताळताना. दरम्यान पुढचा चेंडू गोलंदाज संदेशाचा खेळ अनिकेत. इथं मात्र अनिकेतने मारण्याचा प्रयत्नात मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चक देतो. तवसर घेतलेली एक धाव. एका धावाने धावफलक देखील वाढला जाते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली आता मात्र तब्बल 34 धावा. दरम्यान
तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज संदेश, त्याला सामोरे स्ट्राईक एंडवर असेल अनिकेत. इथं मात्र जेलगाली क्षेत्ररक्षक येते गौरव, तर सुरेख जेल देखील पकडला जातोय गौरवच्या माध्यमातून. तर तिसरं षटक हाताळताना सँडी याने फक्त 4 धावा खर्च केल्या व 3 गडी देखील बाद केला. सुरेख गोलंदाजीचा पुत्त करेल संदेशाचं देखील तिसरं षटक हाताळताना जे कट्ट्यावर प्रेक्षक बसले त्यांना विनंती केली जाते थोडं मागं व्हा. पंच विनंती केली जाते ते कट्ट्यावर प्रेक्षक बसले त्यांना सांगा. जे टाकीच्या जवळ प्रेक्षक बसले देखील विनंती केली जाते तिथे बसू नये. तर ऐरोली गावातील एक समाजसेवा करता नवनाथ पाटील साहेबांचंही आगमन झालं. मंडळाच्या वतीने त्यांचं देखील सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. तर वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर देखील एक डावकुरा गोलंदाज अर्थातच विकास वापरला जातो. दरम्यान पहिल्या चेंडू चौथ्या षटकातील विकास याचा इथं मात्र पहिल्या चेंडूवर बिगिट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक अनिकेत वैती येते, सूर्य क्षेत्ररक्षण केलं जातं. तवसर घेतलेले जवळजवळ 2 धावा. तर 2 धावाने धावफलक देखील वाढला जातो. धावफलकावर धावसंख्या लागली गेली आता मात्र तब्बल 36 धावा. तर ऐरोली गावातील ज्येष्ठ नागरिक अरुण वैदी साहेबांनी विनंती केली जाते तुम्ही समक्षण कक्षेत येऊन मॅचचा आनंद घ्या. दरम्यान फलंदाज धावचूच्या स्वरूपात बाद. तर प्रणय मडवी देखील धावचूच्या स्वरूपात बाद झाला. तर डायमंड डकचा देखील शिकार ठरला अनिकेत माफकरा प्रणय. तर ऐरोली गावातील ज्येष्ठ नागरिक अर्थातच अरुण वैदी साहेबांचे आगमन झालं. मंडळाच्या वतीने त्यांचं देखील सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. तर नवीन फलंदाजीसाठी मैदानात जातोय प्रतीक. तर विनंती केली जाते सामना स्पीडअप करावा. दरम्यान चौथ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येईल गोलंदाज गोलंदाजी मार्कवर विकास पांडे, त्याला सामोरे स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज अनिकेत. इथे मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक सूर्य क्षेत्ररक्षण केलं जातं संकेतच्या माध्यमातून देखील. तर तवसर फक्त घेतलेली एकच धाव. दरम्यान पुढचा चेंडू चौथ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येईल गोलंदाज विकास, त्याला सामोरे स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज आता मात्र प्रतीक. दरम्यान प्रतीकने मारलेला फटका क्षेत्ररक्षक अभि येईल, फील्ड करेल, पेकल. तवसर घेतलेल्या जवळजवळ 2 धावांनी धावफलक देखील वाढलं जातं. आता मात्र धावफलकावर धावसंख्या लागली गेली तब्बल 40 धावा. दरम्यान पुढचा चेंडू पाचवा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा
बिगिट करण्याचा प्रयत्न चेंडू जातोय ते घोषित क्षेत्र तर घोषित स्वरूपात मिळालेली एकच धाव, एका धावाने धावफलक देखील वाढला जातोय. धावफलकार धावसंख्या लागली गेली. आता मात्र तब्बल 41 धावा दरम्यान अजूनही एक चेंडू उर्वरित असेल या षटकातील दरम्यान. शेवटचा चेंडू इथं मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न फसला जातोय. तर निर्धाव चेंडू देखील पंचाच्या माध्यमातून सांगता होतोय डॉट बॉल. तर सुरेख षटक देखील हाताळला गोलंदाज विकास याने फक्त 7च धावा खर्च केल्या. हॅलो. तर वैयक्तिक पहिलं सांघिक 5व्या स्लॉगवरच्या शतक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्फत देखील डावकुरा गोलंदाज अर्थातच संकेत वापरला जातोय. तर स्ट्रायकिंगवर असेल फलंदाज अनिकेत, तर नॉन स्ट्रायकिंगवर असेल प्रतीक. तर प्रतीक याला देखील खुशखबर, जर प्रतीक 2 षटकार मारतो तर 200 रुपयाचं पारितोषिक देखील असेल. दरम्यान पुढचा चेंडू, पहिला चेंडू 5व्या षटकातील अनिकेत याचा पहिल्या चेंडूवर इथं मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. तर फलंदाज धावचूच्या स्वरूपात देखील अनिकेत सारखा एक खंदा फलंदाज बाद होतोय. तर 41 धावा देखील धावसंख्येवर स्थिरवली आहे. दरम्यान 5व्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येईल गोलंदाज गोलंदाजी मार्कवर अर्थातच संकेत त्याला समर्थ स्ट्रायकिंगवर असेल फलंदाज प्रतीक. जर प्रतीक याला देखील खुशखबर, लागोपाठ 2 षटकार मारतोय तर 200 रुपयाचा पारितोषिक देखील असेल. सन्माननीय महादेव मोडू साहेबांकडनं तर अनिकेत याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाजसाठी मैदानात जातोय शिवम. दरम्यान पुढचा चेंडू स्लॉगवरच्या षटकातील अर्थात 5व्या षटकातील दुसरा चेंडू संकेत याचा खेळ प्रतीक इथं मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न देखील फसला जातोय. निर्धाव चेंडूची देखील सांगता होते डॉट बॉल. दरम्यान पुढचा चेंडू 5व्या षटकातील तिसरा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संकेत सज्ज होताना दिसतोय. तर स्ट्रायकिंगवर असेल प्रतीक. दरम्यान तिसरा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होतो, प्रयत्न फसला जातोय क्षेत्ररक्षक. तर प्रतीक हा देखील धावचूच्या स्वरूपात बाद होतोय. तर प्रतीकेची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाजीसाठी मैदानात जातोय अर्थातच मोहनराव.
गावदेवी आणि तर याच्यानंतरचा सामना देखील तुमच्या समोर रंगला जाईल. गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम विरुद्ध किरण स्मृती घनसोली. तर दोन्ही संघाच्या कर्णधाराला देखील विनंती असेल, हा षटक संपण्याच्या नंतर तुम्हाला लगेच आमच्या कॉम बॉक्स मध्ये येऊन टॉस करून घ्यायचंय. तिथं फलका धावसंख्या देखील 41 लागली गेली. 4 षटक 3 चेंडू मागे. दरम्यान पुढचा चेंडू 5व्या षटकातील चौथा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण असे एकदा संकेत सज्ज होताना दिसतोय. तर स्ट्रायकिंगवर असेल शिवम. तर प्रशांत पाटील साहेबांना देखील विनंती केली जाते समर्थन कक्षेत येऊन स्थानापन्न व्हा. इथं मात्र संकेतने टाकलेला चेंडू. तर व्हाईट बॉल. त्यांचा प्लस आहे का? वाईट +1. एकंदरीत 2 धावांनी देखील दाफलकर वाढ होताना दिसते. दाफलकर मात्र बऱ्याचशा काळानंतर देखील वाढला जातो. दाफलकर धावसंख्या लागली गेली. आता मात्र तब्बल 45 धावा, माफ करा 46 धावा, माफ करा 43 धावा झालेत. दरम्यान पुढचा चेंडू. इथे मात्र बिट्टूची बॅटची एज लागली जाते. चेंडू जाते ते घोषित स्वरूपात एकच धाव. एका धावाने धावफलक देखील वाढला जाते. धावफलकार धावसंख्या लागली गेली. आता मात्र तब्बल 44 धावा. दरम्यान पुढचा चेंडू संकेत याचा खेळेल शिवम. इथं मात्र शिवमने मारलेला फटका. चेंडू चालू ते बघता बघता सीमा रेषा पारखून करीत षटकार. तर धावफलक मात्र बऱ्याचशा काळानंतर 6 धावांनी देखील वाढला जाते. आता मात्र धावफलकार धावसंख्या लागली गेली. सांघिक अर्धशतक अर्थातच 50 धावा देखील धावफलकार लागले गेल्या. त्याच्यानंतर एक सिंगल मागे गेली, ती मागे मारली वंडी. त्याच्यानंतर मागे वंडी मारली ना वाईट +1 तर शेवटचा चेंडू देखील असेल. दरम्यान स्लॉगरच्या षटकातील शेवटचा चेंडू संकेत येतो खेळ शिवम. इथे मात्र फुलटॉस चेंडू. तर 5 षटकाच्या समाप्तीनंतर दाफलकार धावसंख्या लागली गेली तब्बल 56 धावा. तर 57 धावांचं देखील लक्ष असेल गावदेवी ऐरोली या संघाला. तर विनंती केली जाते गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम तसंच किरण स्मृती घनसोली दोन्ही संघाच्या कर्णधाराला त्वरित नाणेफेकीसाठी समर्थन कक्षेत या. प्रितेश जोशी तसंच राहुल शेट्टी. तर 57 संघाचा कर्णधार तसंच गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम संघाचा कर्णधार. तर किरण स्मृती घनसोली संघाचा कर्णधार विनंती केली जाते. इथे मात्र बाळकुम संघाचा कर्णधार आलेला आहे. तर साईनाथ दिवस संघाचं प्रशांत पाटील यांना देखील विनंती केली जाते समर्थन कक्षात येऊन स्थानापन्न व्हा. तर किरण स्मृती घनसोली संघाचा कर्णधार तुम्हाला वारंवार विनंती केली जाते त्वरित नाणेफेकीसाठी समर्थन कक्षात या.
साईनाथ क्रिकेट टीम आयोजित करण स्फूर्ती चषक 2021 व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय पाहुणे ज्येष्ठ नागरिक ऐरोली गावचे सन्माननीय अरुण वैद्य साहेब यांचा इथं सन्मान होता आहे. मी मीनानाथ मडवी यांना विनंती करेन की अरुण वैद्य साहेब इथं सन्मान करायचा आहे. धन्यवाद अरुण वैद्य साहेब, आपण आलात, आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. दरम्यान चालू असलेला सामना श्रीकृष्ण दिवा विरुद्ध गावदेवी ऐरोली. दरम्यान मी नवनाथ पाटील यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच सन्माननीय दीनानाथ पाटील यांनी सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. आमचे लाडके भावजे आहेत, देवगावचे जावई आहेत, या व्यासपीठावरती यायचं आहे. किरण स्फूर्ती घनसोली आणि गावदेवी बालकुम यांनी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. बालकुमचा कर्णधार इथं आलेला आहे. किरण स्मृती घनसोली यांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे. दरम्यान सन्माननीय नवनाथ पाटील आणि सन्माननीय दीनानाथ पाटील साहेब यांचं इथं व्यासपीठावरती आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. दरम्यान मी मीनानाथ मडवी यांना विनंती करेन की आपण सन्माननीय नवनाथ पाटील थांबतो मीनानाथ, तोपर्यंत दीनानाथ पाटील यांचा सन्मान करायचा आहे. सन्माननीय दीनानाथ पाटील यांचा सन्मान करायचा आहे. दरम्यान नवनाथ पाटील यांच्या शुभासी इथं नाणेफेक होत आहे. किरण स्मृती घनसोली विरुद्ध गावदेवी स्पोर्ट बालकुम पाहायचा आहे. नाणेफेक कोणाच्या बाजूने लागते ती बालकुमच्या बाजूने नाणेफेक लागलेले आहेत. तसंच सन्माननीय आमचे DM भाऊजी यांचा सन्मान झालेला आहे. मी नवनाथ पाटील यांचा सन्मान करायला मी प्रशांत पाटील यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान करा. प्रशांत पाटील एक आमचं लाडकं व्यक्तिमत्व आहे. ते आज वहालला असल्यामुळे त्यांची आम्हाला इथं उपस्थिती कमी जाणवते. दरम्यान नवनाथ पाटील यांचा इथं सन्मान होत आहे. केरू मडवी आलेल्या सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा इथं आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. साईनाथ क्रिकेट संघ आयोजित करण स्मृती चषक. तर ही स्पर्धा खरं तर यशस्वी करण्यासाठी लाखामोलाचं सहकार्य करणारे व्यक्तिमत्वांचं देखील मी पुन्हा एकदा नाव घेतो. तर बंडू साहेबांचं देखील बंडू साहेब, तसेच निलेश पाटील, चेतन नाईक, अनुज पाटील, प्रकाश केनी, ओमनाथ मडवी, राजेश पाटील भाऊ, मीनानाथ मडवी, सचिन मडवी, बाबूभाई, देवेंद्र केनी, देवेंद्र पाटील, प्रेमनाथ पाटील, संदीप पाटील, जोगेंद्र मडवी, सीताराम मडवी, करण मडवी, किरण मडवी, प्रल्हाद नाईक, तसंच राणा अंकल. तर या सर्व व्यक्तींनी ही स्पर्धा खऱ्या अर्थाने यशस्वी झाली. तर इथं मात्र 57 धावांचं देखील लक्ष असेल गावदेवी ऐरोली या संघाला. तर गावदेवी ऐरोली या संघाची सलामीवीर जोडी देखील मैदानात येताना दिसते. स्ट्राईक एंडवर असेल नवी मुंबईचा वीरेंद्र सहवाग, अर्थातच निलेश बेर देखील स्ट्राईक एंडवर असेल. तर स्ट्राईक एंडवर असेल मिस्टर JP, अर्थातच जयेश पाटील, सध्याच्या घडीला सगळ्यात फॉर्ममध्ये असलेला फलंदाज अर्थातच जयेश पाटील. तर वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं, P1चा पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतातील एक सर्वोत्तम गोलंदाज अर्थात तर फर्स्ट विकेट तर तिथं गर्दी करून
तर बस बस चौका गेला ना काय केला तेव्हाच मी बॉल आडला ना चौका त्यांचा निर्णय तर पहिल्या चेंडूवर बिगिट केला गेला होता तर चौकाराने स्वतःच्या संघाचा धावफलक देखील सुरुवात करताना दिसतोय. नवी मुंबईचा वीरेंद्र सहवाग अर्थातच निलेश भोईर तर 4 धावाने धावफलकार स्वतःच्या संघाचे 4 धावा देखील लागल्या जातात. दरम्यान पुढचा चेंडू P1च्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर देखील गंगा इंगोले तर स्ट्रायकिंगवर असेल निलेश भोईर. दरम्यान दुसऱ्या चेंडूवर बिगिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज लागते, चेंडू जातोय थेट घोषित स्वरूपात एकच धाव मिळते. एका धावाने स्वतःच्या संघाचा धावफलक देखील 5 वर जाताना दिसतोय. दरम्यान पुढचा चेंडू तिसरा चेंडू टाकण्यास तयार होतोय गोलंदाज गंगा इंगोले. त्याला समोर जाई निलेश. इथं मात्र रफ्तार का सौदागर का म्हणलं जातं गंगा इंगोलेला याचं देखील पुत्त करून दाखवलं गंगा इंगोलेने. तर दरम्यान पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल. दरम्यान पुढचा चेंडू गंगा इंगोले याचा. इथं मात्र निलेशने मारलेला फटका. चेंडू चालला होता क्षेत्ररक्षकाच्या आत तर फलंदाज निलेश भोईर बॅक टू द बॉल. जुना बॉल आहे खाली तर पुढच्या महिन्यात देखील एक चांगली स्पर्धा रंगली जाईल. गावदेवी स्पोर्ट्स बाळकोम आयोजित सभापती चषक दिनांक 3, 4, 5, 6, 7 जानेवारी रोजी. तर या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक असेल ते म्हणजे 1 लाख रोख रक्कम, द्वितीय पारितोषिक असेल ते म्हणजे 50,000 रोख रक्कम, तृतीय पारितोषिक असेल 20,000 रोख रक्कम, तर चौथं प्राइज असेल 20,000 रोख रक्कम. तर या स्पर्धेचं आकर्षण असेल मॅन ऑफ द सिरीजसाठी एक आकर्षक बाईक, तसेच उत्कृष्ट फलंदाजासाठी कूलर, उत्कृष्ट गोलंदाजासाठी कूलर व उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी एक स्पोर्ट्स शूज. तर प्रथम येणाऱ्या 32 संघांना देखील इथं प्राधान्य दिलं जाईल. दरम्यान निलेश भोईर याची जागा भरून काढण्यासाठी वनडाऊनचा फलंदाज देखील मैदानात जाताना दिसतोय प्रीतम पाटील. तर स्ट्राईक एंडवर असेल मिस्टर 50 अर्थात जयेश पाटील. इथे मात्र जयेश पाटीलने मारलेला फटका. क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल. तवसर घेतलेला जवळजवळ 2 धावाने धावफलक देखील वाढताना दिसते. धावफलकार धावसंख्या लागली गेली. आता मात्र तब्बल 7 धावा. अजूनही एक चेंडू उर्वरित असेल. तर P1च्या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर देखील तर शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज गंगा इंगोले तयार होते. तर फलंदाजीसाठी जयेश पाटील. इथे मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न फसला जातोय. तर तवसर निर्धाव चेंडूची देखील सांगता डॉट बॉल. तर एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावसंख्या लागली गेली. गावदेवी ऐरोली या संघाची तब्बल 7 धावा, 1 गडी बाद.
बघितलं ना हा तो उठाचा प्रयत्न करत डायरेक्ट तरी विनंती केली जाते सामना स्पीडअप करावा. तर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसऱ्या P2च्या षटकातील पहिला चेंडू घेणारा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतातील अजून एक सर्वोत्तम गोलंदाज अर्थातच मोहनराव. मोहनराव देखील गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय. तर स्ट्राईक एंडवर रसल वन डाऊनचा फलंदाज अर्थातच एक हा लिटर फलंदाज प्रीतम पाटील. दरम्यान P2च्या षटकातील पहिला चेंडू मोहनरावाचा इथं मात्र प्रीतम पाटील मारले. तर धावफलक मनुष्य एकदा 6 धावांनी देखील वाढला जाते. आता मात्र धावफलकार धावसंख्या लागली गेली तब्बल 13 धावा. दरम्यान पुढचा चेंडू P2च्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज मोहनराव त्याला समोरचा एका षटकाच्या सहाय्याने खेळतो तोच प्रीतम पाटील. इथे मात्र तर प्रीतम पाटील याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाजसाठी मैदानात जातोय अर्थातच अनिकेत वैद्य. अजून एक नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतातील सर्वोत्तम फलंदाजाच्या यादीतला हा देखील एक फलंदाज. तोच फलंदाज अनिकेत वैद्य इन ऍक्शन दिसेल आपल्याला आज मैदानात. तर धावफलकार धावसंख्या लागली गेली. एक षटक 2 चेंडू मागे तब्बल 13 धावा. तर विनंती केली जाते सामना स्पीडअप करावा. बराचसा उशीर होते सामन्यासाठी पंच. तर नवीन फलंदाज अनिकेत वैद्य देखील खेळण्यासाठी सज्ज होते. दरम्यान P2च्या षटकातील तिसरा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज मोहनराव देखील तयार होताना दिसतोय. दरम्यान तिसरा चेंडू इथं मात्र सुरेख चेंडू क्रिकेटचा मादक सौंदर्य अर्थातच ब्लॉकमध्ये चेंडू देखील वापरला गेला. मोहनराव याच्या माध्यमातून डॉट बॉलची सांगता. दरम्यान पुढचा चेंडू चौथा चेंडू इथं मात्र व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून दंडित केलं जातं. अवंतरशा एका धावाने धावफलक देखील वाढलं जाते. धावफलकार धावसंख्या लागली गेली. आता मात्र तब्बल 14 धावा. दरम्यान पुढचा चेंडू
इथं मात्र त्रिफळाची बाद सर्व गोलंदाजीचा पुढकरण मोहन राव याचं देखील तर अनिकेत वैद्य देखील गोल्डन डकचा शिकार ठरते. अनिकेत वैद्य बॅक टू द पॅव्हिलियन. तर अनिकेत वैद्य याची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाजसाठी मैदानात जातोय अर्थातच दुर्वेश मनेरे. सध्याच्या घडीला हा देखील फलंदाज तेवढ्याच फॉर्म मध्ये असलेला फलंदाज आहे. तरी याच महिन्यात यात दुर्वेश मनोरेने देखील एक अर्धशतक झळकवलं होतं भिवंडीच्या मैदानात. तोच फलंदाज इथे मात्र दुर्वेश मनोरे स्ट्रायकिंगवर असेल. तर दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर पीडूच्या षटकातील 5वा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज मोहनराव देखील सज्ज होईल. त्याला सामोरं जाईल नवीन फलंदाज अर्थातच दुर्वेश मनोरे. दरम्यान पुढचा चेंडू मोहनराव याचा खेळ दुर्वेश. इथं मात्र एका धावाने धावफलक देखील वाढला जातो. आता मात्र धावफलकावर धावसंख्या लागली गेली तब्बल 15 धावा. अजूनही एक चेंडू उर्वरित असेल. दरम्यान पीडूच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल गोलंदाज मोहनराव याचा. दरम्यान शेवटचा चेंडू इथं मात्र फलंदाज पायचीत बाद होते. तर सुरेख गोलंदाजीचं पुढकरण देखील गोलंदाज मोहनराव याचं. एक षटक हाताळलं. धावा खर्च केले गेले तब्बल 8 धावा व 3 गडी बाद केलं. सुरेख गोलंदाजीचं पुढकरण मोहनराव याचं. तर दुर्वेशाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाजीसाठी मैदानात जातोय संदेश गुप्ता उर्फ सँडी. तर वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर देखील गोलंदाज रफ्तार का सौदागर अर्थातच गंगा इंगोले. तर स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज मिस्टर 50 जयेश पाटील. दरम्यान तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू गंगा याचा खेळ जयेश पाटील. इथं मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न होता. तर पंचांच्या माध्यमातून लेगस्टिकच्या कैसा बाहेरचा चेंडू पंचांच्या माध्यमातून देखील दंडित केला जाते. अवंतरशे एका धावाने धावफलक देखील वाढला जाते. तर धावफलकावर धावसंख्या लागली गेली 16 धावा.
दरम्यान पुढचा चेंडू गंगा याचा खेळ जयेश पाटील. इथे मात्र जयेश पाटीलने मारलेला फटका क्षेत्ररक्षक येईल फील्ड करेल फेकल तवसर घेतलेली एक धाव. एका धावाने धावफलक देखील वाढला जातो. धावफलकार धावसंख्या लागली गेली आता मात्र 17 धावा. दरम्यान पुढचा चेंडू इथे मात्र सँडीने मारलेला फटका क्षेत्ररक्षक येईल फील्ड करेल तवसर घेतलेली जवळ जवळ एक धाव व दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र जयेश पाटील देखील बाद होतोय. तर धावचूच्या स्वरूपात जयेश पाटील देखील बाद झाला. तर जयेश पाटील याची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज अर्थातच संकेत मैदानात जातोय. दरम्यान पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गंगा इंगोलियाचा खेळ फलंदाज सँडी. दरम्यान गंगाने टाकलेला चेंडू सँडीने मारलेला फटका क्षेत्ररक्षक च्या डोक्यावरनं वन बाउन्स सीमारेषा बारखणकणी चौकार. दरम्यान पुढचा चेंडू गंगावरचा खेळ सँडी. इथे मात्र सँडीने मारलेला फटका. तर क्षेत्ररक्षक येईल फील्ड करेल फेकल तवसर घेतलेले जवळ जवळ 2 धावा. 2 धावाने धावफलक देखील वाढला जातो. धावफलकार धावसंख्या लागली गेली आता मात्र तब्बल 24 धावा. दरम्यान पुढचा चेंडू गोलंदाज गंगा इंगोलियाचा खेळ सँडी. इथे मात्र बिगिट करण्याच्या प्रयत्नात बॅटची एज लागते. चेंडू जातोय थेट गोषी स्वरूपात. तर गोषी स्वरूपात एकच धाव. एका धावाने धावफलक देखील वाढला जातो. धावफलकार धावसंख्या लागली गेली आता मात्र तब्बल 25 धावा. तर या डावातील शेवटचा या षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाज गंगा इंगोलियाचा. इथे मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येईल फील्ड करेल तवसर घेतलेली एक धाव. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावसंख्या लागली गेली आता मात्र तब्बल 26 धावा. उर्वरित 12 चेंडू मागे अजूनही 31 धावाची गरज असेल सामना जिंकण्यासाठी गावदेवी ऐरोली या संघाला. तर पाठीमागे उभे राहिलेले प्रेक्षकांना विनंती केली जाते तिथे उभे न करावं. जे बॅनर जवळ कट्ट्यावर बसलेले प्रेक्षक तुम्हाला वारंवार विनंती केली जाते तिथे उभं किंवा बसू नका. तर वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देखील शिवम सज्ज होते.
दरम्यान पहिला चेंडू शिवमाचा. तर पहिल्या चेंडूवर बिगिट करण्याचा देखील प्रयत्न होता, प्रयत्न फसला जातो. निर्धाव चेंडूची देखील सांगता डॉट बॉल. दरम्यान पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होतोय. निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल. दरम्यान पुढचा चेंडू. एकदा मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. तर बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू टाकण्यात देखील यशस्वी झालाय गोलंदाज शिवम. दरम्यान पुढचा चेंडू. इथे मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल, फेकल, तर उत्सर घेतलेली एक धाव. तर फलकार 27 धावा देखील लागल्या जातात. उर्वरित अजूनही 8 चेंडू मागे 30 धावाची गरज असेल. तर स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज संकेत. दरम्यान पुढचा चेंडू. 5वा चेंडू. इथे मात्र क्रिकेटचा मादक सौंदर्य अर्थातच ब्लॉकमध्ये चेंडू देखील वापरला गेला तर बॅटची एज लागते, चेंडू जातो थेट घोषित क्षेत्रात. एकच धाव मिळते. एका धावाने धावफलक देखील वाढला जातो. धावफलकार धावसंख्या लागली गेली. आता मात्र तब्बल 28 धावा. दरम्यान पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याच्या प्रयत्नात निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल. तर सुरक्षक देखील आता गोलंदाज शिवम याने फक्त 2 धावा खर्च केल्या. आता मात्र उर्वरित धावाची गरज असेल 6 चेंडू मागे. तर अजूनही 29 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. कोणी बोला अनिकेत ना. तर वैयक्तिक पहिले सांघिक 5वा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अनिकेत देखील सज्ज होताना दिसतोय. तर फलंदाज बाद होतोय संकेत. धावचूकच्या स्वरूपात. तर संकेताची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज रितेश देखील मैदानात जाताना दिसतोय. दरम्यान पुढचा चेंडू अनिकेताचा. इथे मात्र संदेशने मारलेला फटका चेंडू चाललाय थेट 1 बाउन्स सीमारेषा पारकर्यंत चौकार. तर जवळजवळ सामना देखील श्रीकृष्ण दिवा संघ विजेच्या पाळण्यात जाताना दिसतोय. दरम्यान पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल.
दरम्यान पुढचा चेंडू इथे मात्र बॅटची एज लागते, चेंडू जातोय ते घोषित स्वरूपात एकच धाव. दरम्यान पुढचा चेंडू आणि किती याचा इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल. तर बालकुम संघ निर्णय इथे मात्र शेवटच्या चेंडूवर देखील वेच केला जातोय. तर इथे मात्र सामना विजय होते श्रीकृष्ण दिवा संघ. तर याचं पुढचं संभाषण करतील उमेश सर. आइए उमेश सर, आगे का आपको देखा हाल सुनाने के लिए माइक्रोफोन पे. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. मी विनंती करतोय ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच शुभम याला विनंती करतोय, शिवम याला विनंती करतोय तर मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे. तर श्रीकृष्ण दिवा वर्सेस गावदेवी ऐरोली या सामना झाला दोन संघामध्ये आणि श्रीकृष्ण दिवा हा संघ